वास्तुशास्त्रामध्ये मानव शरीर आहे, येस. ऊर्जा आहे, मन, भावना ह्यांचा कसा परस्पर संबंध जुळून येतो मॅडम? येस, नक्कीच सर. ऍक्च्युली हा खूप सुंदर प्रश्न आहे. बघा, आपण कुठूनही बाहेरनं फिरून येतो, ठीक आहे, थकलेलो असू आपण, असू घरी आलो की आपल्याला ना, हा माझ्या घरामध्ये मी आता अगदी रिलॅक्स होतो, शांतपणे झोपू शकतो. मीठ भाकरी, दही भात, दूध भात आपण जे काही आनंदाने आपल्या वास्तूमध्ये खाऊ शकतो, बिकॉज आपली आणि त्या वास्तूची ऊर्जा मॅच झालेली असते, मर्ज झालेली असते. तर अशा वेळेला आपल्या वास्तूमध्ये ऊर्जेचा नक्कीच संबंध आहे. आपली आणि आपल्या वास्तूची ऊर्जा ही मर्ज होते. पण त्याचबरोबर भावना हा एक दुसरा शब्द तुम्ही हो. वापरलात. तुम्ही असं कधी फील केलंय का सर, जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जात असतं, हं. लांब 15-20 दिवसांनी बाहेर चाललेले आहात, तुम्हाला घराला टाळं लावून निघायचंय, हं. तुमच्या घराचं तुम्ही एक ऑरा बघितलं, त्यावेळेला थोडंसं घर उदास होतं, हां, हे बघितलंय. वास्तू उदास होते. हो. कसं काय वाटतं आपल्याला हे? आणि ज्या वेळेला तुम्ही परतून येत असता, आपल्यालाही ओढ लागलेली असते की मला हो. माझ्या घरी परत जायचंय, तुमची वास्तू खुश होते. हो. या आहेत भावना. तुमची वास्तू तुमच्याशी जोडलेली असते आणि त्यामुळे या भावना जोडलेल्या असतात. मॅडम खरं सांगू तर माझ्या अंगावर खरंच शहारा आला. कारण की हे फील केलं होतं. पण आज तुम्ही अक्षरशः ते एकदम डोळ्यासमोर आणून दिलं. Every night, every night, every night.